वर्ष आले यावर्षी मला उशीर झाला, मी हात चढून येत होतो मध्य होतो सिटी वस्तीतनं. त्या सिटी वस्तीत बघतो सगळ्या रस्त्याकडे खड्डेच पडले होते. अरे काम चालू आहे, पाईपलाईनची काम चालू आहे. खड्यात एक बेवडा पडला होता. काय खड्ड्यात बेवडा पडला होता? हा, सगळी यात्रा कमिटी बघून त्याला हसायची. यानंतर ही पै पाहुणे पुण्यात राहणारी लोक बसतील, सगळी लोक त्याला बघून हसायची. पण मी फक्त एकटा येताना हसलो नाही. बघ चाटेकर, किती दयावान माणूस आहे. सारे गाव त्याला हसलं. आज ती खेळली ना खेळली असं तुझी उभं राहून, पण तू हसला नाही. अजिबात हसलो नाही. नेहमी ना हसण्याचं कारण का? त्याला मोठे कारण आहे, त्याला मोठे कारण आहे. काय? कारण खेड्यात मीच पडलो होतो. तूच पडला होता. अरे जरा घ्यायची, जरा मापात घ्यायची. लेकरं बाळे घरी बायका पोरं. पण जाऊ दे, आपल्या ठिकाणी कुठलं काम होणार नाही. हा. आपल्या दोन माणसं हुशार आहे की. रविवारी नगर करा, गणेश भेटकर यांचा आवाज द्या, लवकर बोलून घ्या. चांगलं नाव सांगितलं. रविवारी नगर गणेश भेटकर. काय चाललंय गणेश? ए तुमचं रे लय भाद्रपदावानी जमले. भाद्रपदी का रे? आपली यात्रा भाद्रपदाच. काय म्हणणारेस? गाव सोडल्याशिवाय माणूस सुधरत नाही. गाव सोडल्याशिवाय माणसाची प्रगती होत नसते. आणि माणूस किती जरी बाहेर गावी गेला गावच्या आठवड्याशिवाय राहत नाही. शेवटी जन्म तिथे गावात नव्हते. इथं नाही मी बॉम्बेला हीच कळली काय मुंबई भर ना. काय नाकात शेंबूड गायासारखं बोलताय. अरे आपण कलावंत माणसं आहोत. आपला शब्द रसिकावरती असा वजनदार पडला पाहिजे. तुम्हाला वजनात बोलता नाही. मला विचार केले मग समजा गणेश तू जरी करत असला, मी तर तुला विचारलं गणेश काय करतोस? जेवण करतोय. तुला टाकलं ना जेवण करतोय. मला विचार काय करतो? भाकर खातोय. हा शब्द वजनदार. शिळी भाकर. समजा तू जर इकडे निघाला, मी जर तुला विचारलं गणेश कुठे चाललास? संडासला चाललंय. ब्राह्मणाच्या आईत गेलास पार. समजा चाललं. मला विचार कुठे झालं? हा गाड्या निघालोय. हा शब्द वजनदार. आणि कंपनीत काम आलंय. आता तुला सांगा माहिती कंपनीत काम आहे. गावच्या यात्रा गावाकडे आलो. तुला माहिती मला दोन पोरं एवढाले कुत्रीचे पिलेत का? एवढाले बोंबल एवढाले आल्यावर माझ्या पाठी मागे आले. पप्पा आम्हाला यात्रेत जायचं. आता मला खरं सांग पोरांचा हट्ट कोणी पुरवायचा? ग्रामपंचायत. नाही ना. तुझा बाप पुढे का? मग आमच्या इथे ग्रामपंचायत. मग मस्त पैकी दोघांनी दोन हातात धरलं. यात्रेत गेलो, यात्रा फिरलो, संध्याकाळी आलो, जेवण खाऊन झाले, झोपलो. तुला चांगला माहिती मी बरेच दिवस घराच्या बाहेर होतो. लय दिवसाचा लांब मी बार तुंबलेला थांबल्याला बोंबला थांबल्याला लांब थांबलेला. झोपलो. 10 वाजले पोरं झोपाला, 11 वाजले पोरं झोपाला, 12 वाजले तरी पोरं झोपाला. काय पोरं 12चे म्हणा. का घरला काय एखादा 12 वाजले तरी पोरं झोपाला. गणेश एकच्या दरम्यान पोरं झोपली. जशी पोरं झोपली तसं मी झोपलो. पहिला गेलता का घरी? झोपायचं नाटक केलं. झोपल्यानंतर मला पडलं स्वप्न. गोवाला डायरेक्ट मला स्वर्गात घेऊन गेला. डायरेक्ट स्वर्ग. गणेश लोक मेल्यानंतर जातात. आम्ही अगोदर जाऊन आलो. वरती स्वर्गात गेलो. काय गणेश ते स्वर्ग 5 पकवान आणून नुसतं खायला होतं. मजा तुझी. आम्हाला कधी नाही आलं पाण्यात. आम्ही वाचा खाल्लं. तिकडे बहुर वशी नाचायला लागली. आपण माहिती मला पहिल्यापासून तमाशाचा नाच. तिथं जाऊन बसतो. बसल्यानंतर भांडण झाली. मला आली संत असला काय बी खाली त्यात आले हागायला. काय म्हटलं स्वर्गात नेमकं संत असला जायचं कोणीकडे? वर काय संडास वापरून थोडं नाही ना. पळत पळत बोवापाशी गेलो. बोवाला म्हटलं बोवा मला संत असला जायचं. तो म्हणला याच्यामुळे तुला पुढे घेऊन जात नाही. जा म्हणला वावर मोकळायचे. कुठे जाऊन मोकळं होईल म्हणला. पळत पळत वावर गेलो. संत असला बसलो. भानगड झाली. पाणी कुठे नेलं होतं? म्हणजे गडबडी तू तसाच गेला. पाणी नाही नेलं. म्हणून पॅन्टवरती धरली. बोवापाशी गेलो. बोवाला म्हटलं बोवा पाणीच पाणी नाही. नाही. तो म्हणला किती नाव आहे बांधावर गवत आहे म्हणला. गवत उपटू तुझा कार्यक्रम करून दे. गवत उपटायला गवतच उपटायला. दुसरा झटका मारा तरी गवत उपटायला. डोक्यात फिरलं. गवताला दोन्ही हाताने असा पिळा दिला. बांधाला पाय लावला. तिसऱ्या झटका जसा मारला तसा बायकोने मला एका लाथीत खाट्याच्या खाली पाडला. बायको मला काय म्हणती पॅन्टी धागला धागला माझी उपटायला लागला. चुकीची कसं गवत म्हणून क्या पिळा मारला. तुला काय वाटलं? मला काय नाही वाटलं. तुझं कसं झालं? एकदम चांगलं चालू झालं. लॉटरी लागली. वगैरे